लाईव्ह 24 तास न्यूज। कर्नाटकातील गोपालक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले आहेत। कोसांजाचे किल्लारजाती असं अनेक जातीचे जातीवंत किल्लार या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि बाजीराव पाटील सर या ठिकाणी पाणी करत आहेत। बाजीराव पाटील काय वाटतं गोप्रदर्शनमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे। या सर्व कालपासून यांचा उत्सव आहे। आज जजिंगचं काम चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत निकाल हाती येतील। इतके सारे गोवंश इथं आल्यामुळे खरंच हे जे आम्ही जे आयोजन केलं त्याचा आम्हाला सार्थक वाटतं। माईकला अरुण पाटील साहेब बोलत आहेत, आपल्याला बाजीराव पाटील सावकार। सरकारनं ते अनुदान फक्त गोशाळा अजित कांबळे साहेब आपण असाल तर जरा माईककडे अरुण पाटील साहेब आपल्याला माईककडे बोलत आहेत। त्यालाच अनुदान मिळत नाही तर ते प्रत्येक पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या तपासणी करून संख्या नोंद निश्चितच दादा या ठिकाणी संत बाळूमामाच्या कृपेने सरकार याकडे लक्ष दिलं आणि यापेक्षाही अधिक मोठ्या जोमानं प्रदर्शन भरवण्याचा मानस बाजीराव पाटील यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या संयोजक कमिटीने भविष्यामध्ये सुद्धा त्यांना श्री सद्गुरू संत बाजीराव पाटील सावकार, अजित कांबळे साहेब। तांबूस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लय भारी चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।